रचला दरोड्याचा बनाव, पण अखेर पतीच निघाला पत्नीचा खुनी. एक हृदयद्रावक घटना आजरा तालुक्यात उलगडली. माणुसकीला काळीमा फासणारी. रात्रीचे 2:45 गावात शांतता पसरलेली. एका घरात झोपलेलं कुटुंब. सुशांत गुरव, त्याची पत्नी पूजा आणि त्यांची 1.5 वर्षाची जुळी मुलं. आणि त्या रात्री जे घडलं त्याने संपूर्ण मडिलगे गाव हादरून गेलं. सुरुवातीला बातमी आली, घरात दरोडा पडला. 3 दरोडेखोरांनी घरात घुसून पूजावर हल्ला केला. तिला लोखंडी रॉडने मारहाण केली आणि बेशुद्ध अवस्थेत सोडून पळ काढला. पतीने ओरडून शेजाऱ्यांना जाग केलं. पोलिसांना बोलावलं. घटनास्थळी श्वान पथक, न्याय वैद्यक पथक, वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले. गुन्ह्याचा तपास सुरू झाला. पण पोलिसांना काहीतरी गडबड वाटत होती. फिर्यादी सुशांत गुरवच्या जबाबात आणि घरातील परिस्थितीत विसंगती होती. त्याच्या हावभावातून संशय वाढू लागला. तपास अधिक खोलवर गेला आणि जे उघडकीस आलं ते थरकाप उडवणार होतं. सुशांतनेच पत्नी पूजाचा खून केला होता. हो, स्वतःचं कर्ज फेडण्यासाठी आणि आजारावर उपचार घेण्यासाठी पत्नीचे सोन्याचे दागिने गहाण ठेवायचे होते. पण पूजा तयार नव्हती. तिने विरोध केला. मी सोनं देणार नाही, जे करायचं ते करा, या शब्दांनी सुशांतचा अहंकार दुखावला. रागाच्या भरात त्याने घरातल्या फावड्याने आणि दगडाने पूजाच्या डोक्यात घाव घालून तिचा जीव घेतला. पण खुनानंतर सुशांतला पश्चाताप झाला आणि मग त्याने रचला दरोड्याचा नाट्यपूर्ण बनाव. 3 घरात घुसून मारहाण केली असं भासवत पोलिसांसमोर स्वतःला पीडित म्हणून मांडलं. पण सत्य फार काळ लपून राहत नाही. पोलिसांच्या तपासात सुशांत गुरवचा खून उघडकीस आला. आता त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कीर्तनकारानेच फासला माणुसकीला काळीमा. पत्नीवर प्रेम असावं, जीवापाड जपावं असं आपल्याला शिकवलं जातं. पण इथे पतीच बनला खुनी. छोट्या जुळ्या मुलांना त्यांच्या आईपासून आणि वडिलांपासून पोरकं करणारा हा दुर्दैवी प्रसंग समाजाला हादरवणारा आहे. नुकत्याच झालेल्या सप्ताहामध्ये घरातील महिलांसोबत कसे वागावे, आचरण कसे असावे याच्याबद्दल सुशांत याने विवेचन केले होते. अनेकांनी कीर्तनाआधी त्याच्यासोबत सेल्फी काढले होते. मात्र आता त्यांच्या स्टेटसवर सुशांतच्या निषेधाचे पोस्टर झळकत होते. एक सवाल उभा करतो, कर्ज, आजार आणि वैवाहिक तणाव यातून सुटका करण्याचा मार्ग खून असू शकतो का? केके न्यूज साठी प्रतिनिधी ओमकार पोतदार. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.